पुण्याची ओळख असलेले सर्वांचे लाडके बाप्पा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राण प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात झालेली पाहायला मिळत आहे। गणपतीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात। पुणे नव्हे तर परदेशातील पाहुणे देखील बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात। यंदाच्या वर्षी जटोली शिवमंदिराच्या प्रतिकृतीमध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान झाले। सकाळी 11:11 उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिर प्रतिकृतीमध्ये कर्नाटक हुमनबाद येथील श्री दत्त संप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिक प्रभू यांच्या हस्ते श्रींची प्राण प्रतिष्ठापना झाली। तर याविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। आणि आता गणपती बाप्पांची या ठिकाणी आपल्या सुवासिनीच्या हस्ते ओवाळणी होईल। त्यानंतर बाप्पांचं मखरामध्ये बाप्पा विराजमान होतील आणि बाप्पांची प्राण प्रतिष्ठापना ही दत्त संप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिक प्रभू या ठिकाणी आले। त्यांच्या शुभ मंगल आरती होऊन गणेश भक्तांना बाप्पांचं दर्शन खुलं होईल। सर्वांनी बाप्पांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा। धन्यवाद। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचं यंदा 132वं वर्ष असून यंदाच्या गणेशोत्सवात हिमाचल प्रदेशमध्ये जटोली शिवमंदिर प्रतिकृती साकारण्यात आली आहे। मिरवणुकीमध्ये अग्रभागी देवळकर बंधूंचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बँड, प्रभात बँड, मयूर बँड यासह बंदाक्ष ढोल ताशा पथक देखील सहभागी झाले होते। मुख्य पूजा मिलिंद राहुरकर आणि नटराज शास्त्री गुरुजी यांच्या पौरत्याखाली झाली। श्रींची विलोभनीय मूर्ती डोळ्यात साठवण्यासोबतच दर्शनासाठी भक्तांनी चौकाचौकात गर्दी केली। मंदिरापासून निघालेली मिरवणूक तांबडे जोगेश्वरी मंदिर, आप्पा बळवंत चौक, नगरकर तालीम चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडई मार्गे मिरवणूक काढण्यात आली, अशी माहिती कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी दिली। प्राची केदारी, लोकल 18 पुणे।